प्रभूची स्तुती असो आजच्या नवीन दिवसाबद्दल. आणखीन एक नवीन दिवस प्रभूने तुमच्या आणि माझ्या आयुष्याशी जोडलेला आहे. नवीन वर्षाची ही नवीन सुरुवात आहे. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, त्यामुळे आपल्या संदेशाचं शीर्षक आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात. हे आजच्या आपल्या संदेशाचं शीर्षक आहे. एक नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या नवीन वर्षामध्ये अनेक जण नवीन नवीन गोष्टीची सुरुवात करतात. अनेक लोक नवीन वर्ष आले की नवीन संकल्प करतात. एका व्यक्तीने तर संकल्प केलाय की मी या वर्षी कोणताही संकल्प करणार नाही, आणि त्याला कारण विचारलं तर तो म्हणाला की दरवर्षी मी काही ना काहीतरी संकल्प करतो, पण एकही संकल्प माझ्याकडून पूर्ण होत नाही, आणि म्हणून यावर्षी मी निर्णय घेतलाय की काहीही संकल्प न करण्याचा संकल्प करणार आहे. म्हणजे मी काहीच करणार नाही आता यावर्षी, कोणत्याही प्रकारचा संकल्प करणार नाही, कारण की माझ्याकडून कोणताही संकल्प पूर्ण होत नाही. मला माहित नाही की लोक 1 तारखेची वाट का पाहतात. एक मानसिकता झाली आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटते की नवीन वर्षाची सुरुवात झाली तर आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करावं, नवीन कामाची सुरुवात करावी, नवीन व्यवसाय काढावा, किंवा एखादी गोष्ट करण्याची सवय लावून घ्यावी. जसे की दररोज मी प्रार्थना करेल, दररोज मी शास्त्र वाचन करेल, मी काहीतरी समाज कार्य करेल, स्वतःच्या वाईट सवयी सोडून टाकेल, काहीतरी चांगलं करेल. पण मला असं इथं वाटतं की त्या 1 तारखेची लोकांनी वाट बघायला नको आहे. जर एखाद्या व्यक्तीला एखादी चांगली गोष्ट करायची झाली तर तो कधीही करू शकतो. पण मला वाटते ती मानसिकता झाली आणि म्हणून लोक वाट पाहतात. पण काही हरकत नाही, असो. त्या निमित्ताने का होईना लोक काहीतरी नवीन संकल्प करतात, जुन्या गोष्टी सोडतात, नवीन गोष्टी ग्रहण करतात आणि पुढे जातात. पण बऱ्याच वेळेला असं होते की जे लोक प्रामुख्याने 1 तारखेची वाट पाहतात, ते एक मराठीमध्ये म्हण आहे, नवरीचे 9 दिवस, त्याप्रमाणे त्यांचा संकल्प फक्त 9 दिवस टिकतो. एक नवीन वर्षाचा सुरुवातीचा आठवडा, एक 5-10 दिवस त्यांनी संकल्प केल्याप्रमाणे, त्याने ठरवल्याप्रमाणे काही विशिष्ट गोष्टी ते करतात, आणि मग नंतर जैसे थे अशी स्थिती होते. आणि मी तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्रामध्ये शलोमोन असं म्हणतो, जो एक राजा होऊन गेला, तो म्हणतो, उपदेशक 1:10 मध्ये असं त्याचं म्हणणं आहे. तो म्हणतो की हे पहा, काही नवीन आहे असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ते आपल्यापूर्वी युगांतरी होऊन गेलेली असते. सर्वच काही तो म्हणतो की होऊन गेलेलं, नवीन असं काहीच नाहीये. ऍक्च्युअली जोपर्यंत आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये नवीन बदल घडून आणत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं अनेक वर्षे येतील आणि जातील, काहीही नवीन होणार नाही. मला तर असं म्हणायचं आहे की अनेकांच्या जीवनामध्ये ज्या नवीन वर्षाची सुरुवात होते, फक्त एकच गोष्ट बदलते, आणि ती म्हणजे भिंतीवरलं कॅलेंडर. बाकी काहीच बदलत नाही. त्यांच्या सवयी म्हणा किंवा त्यांचं राहणीमान म्हणा, जीवनशैली असेल, जसं तसंच असते. जे पूर्वी होतं अगदी तसं असते, काही बदलत नाही. कॅलेंडर बदलते. आणि यामध्ये गमतीचा भाग म्हणजे अनेक असे महाशय आहेत की जानेवारीचा महिना होईपर्यंत देखील आपल्या घरात नवीन कॅलेंडर आणत नाहीये. लक्षात घ्या, कॅलेंडर देखील ते बदलत नाहीत. का? कुणीतरी मला फुकट देईल, फुकट मिळण्याची त्यांना अपेक्षा असते, आणि म्हणून नवीन कॅलेंडर देखील घरामध्ये लवकर येत नाहीये. त्यामुळे बदलायचं जर असेल तर मला वाटतंय आपण काहीतरी विचार आपला बदलणं गरजेचं आहे. आपले राहणीमान, आपली जीवनशैली जर आपण बदलली तरच नवीन वर्षाला काहीतरी अर्थ आहे. जसं की शलोमोन म्हणतो की माझ्या मते तर नवीन काहीच नाही, सगळं काही जुनं आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की देवाबरोबर ज्यावर आपण राहतो, ज्यावेळेस आपण देवावरती भाव ठेवून पुढे जाण्याचा निश्चय करतो ना, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन होत राहतं. बायबलमध्ये जर आपण पाहिलं तर शमूएल नावाचा एक संदेष्टा होता, शास्ता होता. तो ज्यावेळेला इस्रायल लोकांनी पलिष्टी लोकांवरती विजय मिळवला, तर विजय मिळवल्यानंतर एका ठिकाणी त्याने एक शिळा घेतली, ती ठेवली, आणि तिथे त्याने देवाने त्यांना जो विजय दिला होता तो साजर करण्यासाठी त्या शिळेला, म्हणजे त्या दगडाला एबेनेझरचं नाव दिलं. आणि तुम्हाला माहितीये का, एबेनेझर याचा अर्थ असा आहे की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केलंय. देवाचे प्रिय लोकांनो, 2023 वर्ष, गेलेलं वर्ष तुमच्यासाठी कदाचित फार अवघड असं गेलं असेल, आणि तुम्ही ही अपेक्षा बाळगून असाल की येणारं वर्ष माझ्यासाठी सुखदायक असावं. 2023 मध्ये अनेक दुर्दैवी घटना घडल्या असतील, अनेक वाईट घटना घडल्या असतील, अनेक दुःखामधून तुम्हाला जावं लागलं असेल, अनेक त्रासामधून जावं लागलं असेल, अनेक अचानकपणे काही घटना घडल्या असतील, आणि ज्या आता 2024 मध्ये घडू नये अशी तुमची अपेक्षा असेल, किंवा असंही झालं असेल की सर्व काही सुखरूप आहे. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, 2023 मध्ये जर तुम्ही जिवंत राहिलेला आहे, 2024 मधला पहिला दिवस पाहिलेला आहे,
तर जो परमेश्वर आपल्या बरोबर आहे, ज्या परमेश्वराने आपला श्वास या नवीन वर्षामध्ये देखील चालू ठेवलेला आहे, तर तो परमेश्वर इथून पुढे देखील आपल्याला सहाय्य करणार आहे, हे लक्षात घ्यायला आहे. नवीन वर्ष असो की जुनं वर्ष असो, मी तुम्हाला सांगतो आपला देव आपल्याला कधीही सोडत नाही. पवित्र शास्त्रात सांगतं की फक्त 1 तारखेचीच वाट पाहण्याची गरज नाही. इर्मिया संदेष्टाने असं लिहिलंय विलाप गीतामध्ये, तो म्हणतो की आम्ही भस्म झालो नाहीये, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाहीये, ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. बघा, प्रभूला आपण धन्यवाद देऊ शकतो की दररोज, फक्त 1 तारखेला किंवा नवीन वर्षाला नव्हे, तर दररोज परमेश्वराची दया आपल्या बरोबर आहे, त्याच्या करुणेत कधी खंड पडत नाहीये. आणि बायबल सांगते की ती रोज सकाळी नवी होते. आणि स्तोत्रसंहिता 23 आपल्या सर्वांचं आवडतं आहे. त्यामध्ये दावीद राजा अशी कबुली देतो आणि तो म्हणतो 6व्या वचनामध्ये, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाही लाभतील. एक किती चांगली कबुली तो देत आहे की होय, मी परमेश्वरावरती भाव ठेवत आहे, तो परमेश्वर मला माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये संपूर्ण दिवस कल्याण आणि दयाही लाभेल. आणि तो पुढे म्हणतो, मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहीन. देवाच्या प्रिय लोकांनो, आपला देव दररोज आपल्या बरोबर आहे. खरं तर मला असं म्हणायचं आहे की नवीन वर्षाची वाट पाहायला नकोच, कारण की आपण जे कोणी प्रभूवरती विश्वास ठेवतो त्या सर्वांसाठी नवी सुरुवात त्या दिवशी झालेली आहे, ज्या दिवशी आपण प्रभूला आपला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे. कारण की पवित्र शास्त्र सांगतं 2 कोरिंथी 5:17 म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झालेले आहे. ज्या दिवशी प्रभूसाठी आपण आपलं अंतःकरण उघडलं त्या दिवसापासूनच आपलं जीवन बदललेलं आहे आणि आपल्या जीवनाची नवीन सुरुवात झालेली आहे. त्यामुळे अनेक वर्षे येतील आणि जातील, आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये आहे आणि दिन प्रतिदिन तो आपल्याला सांभाळत आहे. त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. परंतु बऱ्याच वेळेला असं होते की विश्वास नाही हाताने आपण काहीतरी नवीन संकल्प करतो आणि चांगलं आहे. नवीन वर्षाची जरी आपण वाट पाहत असेल, नवीन वर्षापासून काहीतरी नवीन गोष्टी करण्यास संकल्प करत असेल, ती काही वाईट नाहीये, चांगलंच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही आपण संकल्प करतो तर ते प्रभू केंद्रित असते पाहिजे, ख्रिस्त केंद्रित असते पाहिजे. प्रभूला आपण स्थान देऊन पवित्र शास्त्रानुसार ते संकल्प असणं गरजेचं आहे. आणि आपण बऱ्याचशा योजना आपल्यासाठी आखतोय, परंतु त्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण ज्या योजना आखतो त्या आधीच परमेश्वराने आपल्यासाठी उत्तमातल्या उत्तम योजना अशा आखून ठेवलेल्या आहेत. इस्रायल लोकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण पाहतो की त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंडखोरी केली आणि मग त्यामुळे त्यांना बंदिवासात जावं लागलं. जवळपास इर्मियाने सांगितल्याप्रमाणे 70 वर्षाचा तो कालावधी होता, त्या बंदिवासात त्यांना राहावं लागलं. परंतु असं असताना देखील परमेश्वराने त्यांना एक आशेचा किरण दिला होता आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला तिथून काढणार आहे, तुमच्यासाठी एक मी तुम्हाला आशा देणार आहे, माझ्या तुमच्यासाठी योजना आहेत. आणि इर्मिया संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराने त्यांना सांगून ठेवलं होतं. काय म्हणतो इर्मिया, आपण पाहूया 29:11 तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. बघा, इस्रायल लोकांसाठी परमेश्वराच्या योजना होत्या आणि तुम्ही आणि मी, आपण सर्वजण देवाची लेकरं आहोत. आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील परमेश्वराच्या योजना निश्चितच आहे. आपला विश्वास असायला पाहिजे. आणि पवित्र शास्त्र सांगतं, जे काही आपण स्वतःच्या जीवनासाठी योजना आखतो तर त्या जेव्हा आपण परमेश्वराच्या हाती देतो तर त्या शेवटापर्यंत नेण्यासाठी प्रभू आपल्याला निश्चितच मदत करतो. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, मनुष्याचे मन मार्ग योजते पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो. प्रार्थना करूया की प्रभू, नवीन वर्षामध्ये आम्ही प्रवेश करत आहे आजपासून आणि आमच्या पावलांना तू मार्ग दाखव. कारण की यशा संदेशाच्या द्वारे देखील प्रभूने आज सांगितलंय की जे परमेश्वराची आशा धरून राहणारे जे लोक आहेत तर ते नवी शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखांवर उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी ते थकणार नाहीत. जे लोक परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना नवीन शक्ती देण्याचं प्रभू आश्वासन देत आहे, एक अभिवचन देत आहे. आणि मला असं वाटतंय प्रभूकडून आपल्याला बरीचशी आश्वासन आहेत. परमेश्वराचं वचन जर आपण वाचलं अनुवाद 28 कितीतरी आशीर्वाद तिथं घोषित केलेला आहे, परंतु तिथे एक अट आहे, आज्ञापालन. अनेक लोक फक्त एक भाग घेतात
की आम्हाला हे आशीर्वाद पाहिजे, ते आशीर्वाद पाहिजे, पण ब भाग हा विचारात घेत नाही. ब भागामध्ये असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर हे सर्व आशीर्वाद आपल्याला मिळतील असं तिथं म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, परमेश्वर त्याच्या बाजूने आपल्यासाठी सर्व काही करण्याकरता तयार असतो. तो आपल्याला एक नवीन आशा देतो, आपल्यासाठी त्याच्याकडे नवीन योजना आहेत, आपल्याकडे त्याच्यासाठी अनेक असे आशीर्वाद आहेत. तो म्हणतो, आकाश कपाटे उघडून मावणार नाही एवढा मी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तो त्याच्या बाजूकडून सर्व काही करण्यासाठी तयार आहे. परंतु असं असताना परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील काही गोष्टीची अपेक्षा करतो. आणि तुम्हाला माहित आहे का, ज्या दिवशी प्रभूला आपण आपल्या अंतःकरणामध्ये स्थान दिलं, खास करून ज्या दिवशी बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून प्रभूची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावं. बघा, रोमकराच्या पत्रामध्ये संत पौल काय म्हणतो, रोमकरास पत्र 6 आणि 4 मध्ये म्हणतो, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. देवाची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही योजना आहे, एक अपेक्षा आहे की आपण नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. देवाचे प्रिय लोकांनो, तुम्ही व्यक्तिगतरित्या काही संकल्प केले असतील, परंतु मला म्हणायचं आहे की त्यामध्ये प्रमुख संकल्प असला पाहिजे की या वर्षी मी नवीन प्रकारच्या जीवनात चालणार आहे. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही आणि मी नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालत नाही, एक असं जीवन जे प्रभूने आपल्याला दाखवून दिलेलं आहे, एक असं जीवन ज्यामध्ये आपण चालावं असं प्रभूला अपेक्षित आहे, त्या नवीन प्रकारच्या जीवनामध्ये जर आपण चालत नाही तर कितीतरी नवीन वर्ष येत राहतील, जात राहतील, आपल्या जीवनामध्ये काही त्याचा फरक पडणार नाही. म्हणून आज एक संकल्प करूया, एक निर्णय घेऊया, जर प्रभूने मला नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालण्यासाठी पाचारण केलंय तर त्यामध्ये मी चालेल. प्रभू म्हणतो की मी तुम्हाला पवित्रतेत चालण्यासाठी पाचारण केलंय. आणि आपण निर्णय घेऊया, संकल्प करूया की या वर्षी मी नवीन प्रकारे जे जीवन प्रभूने माझ्यासाठी ठरवलंय त्यामध्ये मी चालणार आहे. आणि आपण पाहतो की एजेकियलच्या पुस्तकामध्ये देखील तिथे एजेकियल लोकांना सांगतो, तो म्हणतो की देवाकडून, देवाच्या मार्फत ते बोलत आहे, तो म्हणतो, मी त्यांना एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालेल, मी त्यांच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकून त्यांना मांसमय हृदय देईन. लक्षात घ्या, माझे जुने मार्ग, माझी जुनी जीवनशैली, जुन्या सवयी, पाप हे सर्व सोडायचं आहे, मला मदत कर. त्यास नक्कीच प्रभू आपल्याला मदत करतो आणि आपल्यामधलं पाषाणमय हृदय जे आहे ते काढून आपल्याला मांसमय हृदय देतो. तुम्हाला आठवत असेल, जक्कईच्या घरामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू गेले, तर त्यावेळेस प्रभू येशूने त्याला काही करायला सांगितलं नाहीये, स्वतःहून त्याने निर्णय घेतला की मी बदल करणार आहे, लोकांचं मी जे लुबाडलेलं आहे मी ते त्यांना परत करणार आहे. आणि त्याचं पाषाणमय हृदय जे अगदी दगडासारखं कठीण झालं होतं की तो लोकांवरती कसल्या प्रकारची दया न दाखवता त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घ्यायचा, परंतु आता तो बदललेला आहे. आणि त्याचं कारण काय, प्रभू त्याच्या जीवनामध्ये आलेला आहे आणि प्रभूने त्याला एक मांसमय हृदय दिलेलं आहे. प्रभू तुमच्याकडून आणि माझ्याकडून देखील हीच अपेक्षा करतो. देवाचे प्रिय लोकांना, त्या नवीन वर्षामध्ये प्रवेश करत असताना जर आपली काही जुनी पाप असतील, जुन्या सवयी असतील, जर अजूनही आपण त्या जुन्या स्वभावामध्ये राहत असो, जर अजूनही आपण देहामध्ये जीवन जगत असो, देवामध्ये नाही तर देहामध्ये जर असो, तर मला वाटतं तो एक संकल्प करूया की इथून पुढे मी नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालेल. आणि एजेकियलच्या पुस्तकामध्ये 18:31-32 मध्ये परत त्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तिथं आव्हान दिलेलं आहे आणि म्हटलंय, तुम्ही आचरलेले सर्व दुराचार टाकून द्या, आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. इस्रायल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. एक आव्हान प्रभू देत आहे. तो म्हणतोय की सर्व प्रकारचे दुराचार, सर्व वाईट गोष्टी तुम्ही टाकून द्या आणि तुम्ही मागे फिरा, यू टर्न घ्या. मला वाटते हा दिवस आपल्यासाठी एक यू टर्न ठरला पाहिजे. ज्या काही अशा गोष्टी प्रभूला मुळीच आवडत नाहीये, अशा गोष्टी जर आपल्या जीवनाद्वारे होत असतील की ज्याद्वारे प्रभू नाराज होत असेल, नाखुश होत असेल, तर मला वाटतं एक मोठा संकल्प करूया की आजपासून अशा त्या सर्व गोष्टी मी टाकून देणार आहे ज्या गोष्टीमुळे प्रभू नाखुश होतो, आणि अशा गोष्टी करणार आहे ज्यामुळे माझा परमेश्वर माझ्याकडे पाहून खुश होईल आणि त्याला माझ्याविषयी चांगलं वाटेल की हा माझा मुलगा, माझा पुत्र, माझी कन्या माझ्या वचनानुसार जीवन जगत आहे. आणि बायबलमध्ये इथं म्हटलंय, एजेकियल मध्ये आव्हान करण्यात आलंय की तुम्ही सर्व दुराचार टाकून द्या आणि आपल्या ठाई नवे हृदय तयार करा. मला वाटते ही वेळ आहे, दावीद राजाप्रमाणे आपण प्रार्थना करू शकतो आणि देवाला म्हणू शकतो की देव बाप्पा,
आम्हाला नवीन हृदय दे, आमचं हृदय तू झाण. कारण की तुम्हाला माहितीये का, ज्यावेळेला आपण ह्या सर्व गोष्टी करतो, ज्यावेळेस आपण देवाचा विचार प्रथम करतो, बायबल सांगतं मत्ते 6:33 मध्ये, तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा. एका भाषांतरामध्ये म्हटलंय त्याचे नीतिमत्व मिळवण्याचा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्यावेळेस आपण देवाच्या वचनानुसार जीवन जगतो. ज्या वेळेला आपण देवाला खुश करण्याचा प्रयत्न करतो, सर्व प्रकारचे आशीर्वाद देव आपल्याला देतो. आणि नक्कीच देव आपल्याला शुद्ध हृदय देईल, त्याच्यामध्ये चालण्यासाठी प्रेरणा नक्कीच देईल. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू. थँक्यू.